हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्वश्रेष्ठी रचनाहार कबीर देवजी कबीर परमेश्वरजी आपल्या सर्व जीवांचे जनक आहेत. हे सर्व सृष्टी रचनाहार आहेत. आणि आपण सर्व प्राणी जेवढेही या काळाच्या लोकात आपण अडकलेले आहोत, हे सर्व जीव त्याच परमात्म्याचे अंश आहेत. तो आपल्या सर्वांचा मालक आहे, स्वामी आहे. पुण्यात्म्यांनो, सौभाग्य आहे तुमचं. तुमचं मनुष्य जीवन अशा काळात आहे ज्यावेळी परमात्म्याने या यथार्थ ज्ञानाच्या प्रचाराचा आदेश दिला आहे. आणि हा मोक्षमार्ग आहे. आता हा मोक्षाचा काळ आहे. ही ती वेळ आहे जिला आपण मोक्षाचा काळ म्हणू शकतो. ही कलियुगाची मधली पिढी आहे. पहिली पिढी, प्रथम चरण, जेव्हा परमात्मा कबीर देवजी कबीर साहेबजी काशीत विणकराची भूमिका करण्यास आले होते, ते प्रथम चरण होते. मग परमात्म्याने सांगितले होते की जेव्हा मधल्या पिढीची वेळ येईल तोपर्यंत हे मूळ ज्ञान आणि मूळ मंत्र्यांना म्हणजेच सतनाम आणि सारनाम सार्वजनिक करायचे नसून गुप्त ठेवायचे. याचं कारण तुम्हाला आधीही सांगितलं आहे. याचं कारण हे होतं की काळ भगवानाने परमात्म्याच्याच लेकरांना, त्या परमेश्वराच्याच लेकरांना मिसगाईड करून आपला स्वार्थ साधला आहे, त्यांना संतपद देऊन. कारण ते पूर्वजन्मीचे पुण्यकर्मी जीव असतात जे गुरुपद प्राप्त करतात. आणि हा त्यांच्या पूर्वजन्मीच्या भक्तीच्या कमाईचा नाश करतो गुरुपदी बसवून, आणि दोषी अपराधी करतो परमात्म्याच्या त्या भोळ्या जीवांना चुकीचा रस्ता दाखवून. आता पुण्यात्म्यांनो, एखादी व्यक्ती कोणी जात असेल वाटसरू म्हणजे रस्त्यावरून, आणि त्याने एखाद्या व्यक्तीला विचारलं आपलं गंतव्यस्थान, आणि ज्या व्यक्तीला तो विचारतो तो म्हणतो असं आहे की मी इथल्या सर्व भागाशी परिचित आहे, आणि तो चुकीची दिशा दाखवतो, आणि ती व्यक्ती त्याच्यावर विश्वास ठेवते पांथस्थ, की हा म्हणत आहे की मला इथली सर्व माहिती आहे. त्यामुळे तो चुकीच्या दिशेला जाऊन आपल्या मुक्कामी स्थानाच्या विरुद्ध दिशेला जातो. त्यामुळे तो किती दुःखी होतो, त्या व्यक्तीला किती चांगली व्यक्ती मानायचं की वाईट हे तर ज्ञात आहे. आज हीच दशा या नकली गुरु आणि पंथांची मंडलेश्वर आचार्य आणि शंकराचार्य
अशा परमधन्यांची आहे. आपले सद्ग्रंथ एक सांगतात, हे आपल्याला दुसरं सांगतात. तर पुण्यात्म्यांनो, काळाकडून हे अध्यात्मज्ञान इतकं गुंतागुंतीचं केलं जातं. ते सोडवण्यासाठी स्वतः परमेश्वर येतात सतलोकातून चालत. तर तो परमात्मा आजपासून 600 वर्षांपूर्वी काशी शहरात सन 1398 पासून आणि सन 1518 पर्यंत 120 वर्ष राहून या अध्यात्मज्ञानाचं वर्णन करत असत, ऐकवत असत. परंतु आपण अशिक्षित होतो. आपले पूर्वज अशिक्षित होते, ज्यामुळे आपण परमात्म्याचे हे यथार्थ ज्ञान ग्रहण करू शकलो नाही. कारण आपले जे धर्मगुरू होते ते संस्कृत भाषेचे विद्वान मानले जात होते आणि त्यांना 4ही वेद कंठस्थ पाठसुद्धा असायचे, ज्यामुळे त्यांना चतुर्वेदी संबोधलं जायचं. ज्यांचे 3 वेद पाठ असायचे त्यांना त्रिवेदी म्हटलं जायचं. जो 2 वेद पाठ करायचा, कंठस्थ पाठ करायचा, त्यांना द्विवेदी म्हणायचे. आणि त्यांना त्या वेदातील कखही माहीत नाही, ना पुराणाचं ज्ञान आपल्या धर्मगुरूंना. तर त्यावेळी परमात्म्याने स्वतःची ओळख सांगितली होती की परमात्मा कोण आहे, कसा आहे, तो काय करत असतो. जे वेदात वर्णलेले परमात्म्याचे गुण आहेत त्यांच्या अनुसार परमात्मा कबीरजीच खरे ठरतात, जे वेद सांगतात. आता पुण्यात्म्यांनो, कबीर परमेश्वरजींनी 600 वर्षांपूर्वी येऊन हे ज्ञान दिलं होतं की तुम्ही इथले रहिवासी नाही आहात, तुमचं हे निजस्थान नाहीये आणि इथे तुम्ही काळाच्या जाळ्यात अडकलेले आहात. आता तुम्ही जन्म आणि मृत्यूच्या प्रदीर्घ आजाराने ग्रस्त आहात. परंतु आपण परमात्म्याला ओळखू शकलो नाही, कारण ते स्वतः आले होते आणि आपण सद्ग्रंथांशी अपरिचित होतो. म्हणून आपण मार खाल्ला, आपण धोका खाल्ला, आपण परमात्म्याला सोडून या काळाच्या दूतांच्या बोलण्याला भुललो, आपण परमात्म्यापासून दूर झालो. परंतु तो दयाळू, त्याने दया केली, आपल्याला त्यावेळी भक्तियुक्त करून गेले, आपल्याला चार्ज केले, ज्यामुळे आपल्याला मनुष्य जीवन मिळत आले आहे. आणि जे पुण्यात्मे आज परमात्म्याच्याच संगतीने कधी कुठल्या युगात राहिले, तर ते पुण्यात्मेच आज परमात्म्याकडे अग्रेसर झाले आहेत. तर दुर्भाग्य आहे त्या प्राण्यांचं, जे परमात्म्याच्या शोधात आणि काळाच्या ग्रुपमध्ये जाऊन सेट झाले आहेत. ते काळाचे ग्रुप कोणकोणते आहेत? पुण्यात्म्यांनो, काळाने हा ज्योती निरंजन म्हणाला होता की परमात्म्याशी याचं बोलणं झालं होतं तेव्हा म्हणाला होता की भगवान 3 युगांमध्ये थोडेच जीव घेऊन जा, सतयुग, त्रेता, द्वापारमध्ये जीव कमी परत घेऊन जा तुझ्या लोकात. और चौथा युग जब कलयुग आवे, तब तब शरण जीव बहु जावे. ऐसा वचन हर मोय दीजे, तब तो गवन संसार ही कीजे. परमेश्वर कबीरजी आपला पुत्र योगजीतचं रूप घेऊन याच्या 21व्या ब्रह्मांडात
बोलणं केलं होतं. याने तर आधी भांडण केलं होतं भगवंताशी, परंतु त्यांच्या सामर्थ्यापुढे हा टिकू नाही शकला. मग याने चापलुसीचा आधार घेतला, चरण धरले आणि म्हणाला, आपण काय उद्देशाने आला आहात, काय उद्देश घेऊन आला आहात? तेव्हा परमात्म्याने याला सर्व स्पष्ट केलं की मी जाणार तुझ्या अधिपत्यातील लोकात आणि तू या प्रिय जीवांना किती किती दुःख देऊन ठेवलंयस. कोणाला पशु केलं, कोणाला पक्षी केलं, कोणाला कुत्रा केलं, कोणाला गाढव केलं, मनुष्य केलं, तर यांच्याबरोबर किती यातना देत आहेस. मी या जीवांना जाऊन सांगणार आहे की तुम्ही ज्या लोकात राहत आहात हा काळाचा लोक आहे. तुम्ही सतलोकातील रहिवासी आहात आणि सतलोकात जाण्याचा विधी जो मंत्र आहे तो माझ्याकडे आहे. तो त्यांना देईन, मग हे सतलोकात येतील. मग तर मग याला काळजी वाटू लागली. आधी तर परमात्म्याबरोबर भांडण करून पाहिलं, परंतु परमात्मा म्हणाले की धर्मदास नावाचे एक महापुरुष जे परमात्म्यांच्या त्या प्रिय आत्म्यांपैकी आहेत ज्यांना भगवंत भेटले होते, तेव्हा त्याला सांगितलं की धर्मदास, जेव्हा याची पॉवर नाही चालली माझ्यावर, त्याने अटॅक केला. मी श्वासाचं स्मरण केलं, सतनामाच्या श्वास उच्छ्वासाचं स्मरण केलं, ज्यामुळे काळ खाली जाऊन पडला खूप दूर पाताळात. पुण्यात्म्यांनो, परमात्मा कबीरजी आपल्याला सतर्क करतात, तुमच्यावर कधी कोणतं संकट आलं तर सतनामाचं स्मरण त्वरित सुरू करा, हा अभ्यास करायला लागा. ना यमाचे दूत जवळ येतील, ना काळ जवळ येऊ शकेल. लगेच जर आलाच तर खूप लांब निघून जाईल, तुम्हाला काही हानी पोहोचवू नाही शकणार. तर त्यावेळी परमात्म्याने हेच सांगितलं की त्यावेळी मग दृश्य पाहिलं की यांच्याजवळ खूप शक्तिशाली मंत्र आहे. चरण पकडले, तेव्हा विचारलं होतं की तुम्ही काय उद्देशाने जात आहात. परमात्म्याने सर्व सांगितलं, जसं दासाने आता वर्णन केलं. मग हा म्हणाला की काही हरकत नाही, जशी तुमची इच्छा असेल तसे करा, परंतु माझ्या काही गरजा आहेत तेवढ्या माझ्या पूर्ण करा. परमात्मा म्हणाले, बोल. हा म्हणाला, असं नाही, तुम्ही वचनबद्ध व्हा. तर परमेश्वर कबीरजी वचनबद्ध झाले. तेव्हा हा म्हणाला होता की 3 युगात कमी जीव घेऊन जा आणि 4थ्या कलियुगात हवे तेवढे जीव घेऊन जा. आणि परमात्मा एक दया करा, अजून आपण आपलं ज्ञान देऊन घेऊन जा. आपल्या ज्ञानाला स्वीकारेल तो तुमचा, माझ्या ज्ञानाचा स्वीकार करेल तो माझा. त्यांना जबरदस्तीने घेऊन जाऊ नका. परमात्म्याला सर्व माहीत होते की बळपूर्वक जर घेऊनही जाऊ शकत असलो मी, पण हे थांबणार नाहीत तिथे, कारण त्यांची आस्था इथे प्रस्थापित झाली आहे. आधी यांची आस्था संपवेन, यांना असे ज्ञान देईन कलियुगामध्ये आणि प्रमाण दाखवेन की मग आपोआप यांची सतलोकासाठी रुची निर्माण होईल. आता पुण्यात्म्यांनो, तेव्हा काळाला जेव्हा कळाले की सारी वचनं मान्य केली आहेत, तेव्हा म्हणू लागला, जाओ जोग जीत संसारा और जीव न माने कहा तुम्हारा. 12 पंथ करूं मैं साजा, नाम तुम्हारा ले करूं आवाजा. इन 12 पंथ नाम जो ले ही, सो हमरे मुख आन समोही. और अनेक पंथ चलाऊं, या विद जीवों को बरमाऊं. देवल, देवळाला म्हणतात. देवल तीर्थ और देव पुजाऊं, और तीर्थ व्रत और नकली जप तप मन लाऊं. यात भ्रमित करून टाकेन. और जाओ जोग जीत संसारा, फिर जीव न माने कहा तुम्हारा. जीव तुम्हारा कहा न माने, हमरी ओर हो बाद बखाने.
आमचे वकील होतील ते काळाचे, जी तुझी लेकरं आहेत. त्यांना एवढं मिसगाईड करून टाकीन, स्वतःचे दूध पाठवून 12 नकली पंथ, आणि त्यानंतर अजून पंथ अनेक चालवेन. इस विध जीवों को भरमाऊं. तेव्हा परमात्मा म्हणाले की ठीक आहे, तू तुझी सर्व कामं करून घे. जेवढे डाव तू लावशील काळ, परमात्मा म्हणाले होते की जेव्हा कलियुगाची 5505 वर्ष सरतील तेव्हा मी माझा अंश पाठवेन. प्रथम तर परमात्मा म्हणाले होते की मी स्वतः येईन. त्यांची मर्जी आहे, ते स्वतः येतील किंवा त्यांचा प्रतिनिधी पाठवतील, एकच गोष्ट असते. तर पुण्यात्म्यांनो, या काळाने कबीर पंथामध्ये देखील अनेक नकली पंथ चालवले आणि कोणाकडेही नाम नाही, कोणाकडेही ते परमात्म्याचं विधान नाही, ज्ञान नाही. आता एक जसे या 12 पंथांच्या बाबतीत तर तुम्हाला अनेक वेळा दाखवलंय. एक अजून पंथ आहे कबीर पंथामध्ये, जे स्वतःला पारखी म्हणवतात, जे स्वतःला पारखी संत म्हणवतात, आणि ते कबीर परमेश्वरजींना आपल्या पंथाचे म्हणजे कधी या पारख पंथाचा प्रमुख मानतात. आणि ते केवळ परमात्म्याद्वारे बोलली गेलेली वाणी, ज्याला एक बीजक ग्रंथ म्हणतात, कबीर बीजक, त्या वाणीला हे पारखी संत खरे मानतात. आणि म्हणतात की कबीर साहेबांनी ही जी वाणी सांगितली आहे ती अगदी सत्य आहे, ही बीजकमध्ये लिहिली आहे. आता पुण्यात्म्यांनो, आता हे यथार्थ ज्ञान परमात्म्याच्या लेकरांपर्यंत पोहोचत आहे. या चॅनेल्सच्या माध्यमातून, सीडीच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून, आणि हे देखील सिद्ध होत आहे कारण बुद्धिमान समाज आहे. आज कोणी बालक नाहीये. आत्तापर्यंत या पुण्यात्म्यांना हे समजलेच नव्हते की ज्यांना आपण संत मानत आहोत ते संत नाही, असंत आहेत. ह्या तर तुमच्यापेक्षाही खालच्या दर्जाचं ज्ञान असणाऱ्या व्यक्ती होत्या, कारण यांनी ती भक्ती देखील थांबवली ज्यातून थोडाफार लाभ झाला असता. जसे घराघरात ज्योत तेवायची, जी हवन यज्ञाचं कार्य करायची, हे राधास्वामी पंथ, धनधन सद्गुरू पंथ, जय गुरुदेव पंथवाले, तेही बंद केले. आणि काय म्हणतात की आम्ही तर आत ज्योती पाहू, आत पाहू, आतील ज्योती तेवू. हे काय खाक ज्योत लावणार जे 5ही नामे काळाची जपतात आणि दिशाभूल करून ठेवली आणि सतलोकात जायच्या गोष्टी करतात. हा तुमचा गजबच आहे. आता पुण्यात्म्यांनो, या काळाने एक नाही अनेक फासे पेरून ठेवलेत, अनेक फास बांधून ठेवलेत जीवांचे. आता या ज्ञानाने, सत्संगाने जे पुण्यात्मे परमात्म्याच्या शोधामध्ये फिरत आहेत, त्यांना हा तर विश्वास वाटला आहे, जवळपास होऊन जाईल नाहीतर ज्ञान ऐकल्यावर, की कबीर इज गॉड. कबीर परमात्मा आहेत, सत्पुरुष आहेत. सारे पुरावे दासाने दाखवले. आता काय समस्या येईल आपल्या समक्ष, की बाबा जर कबीर साहेबच भगवंत आहेत तर मग अगदी बरोबर आहे की कबीर पंथात जेवढे महापुरुष आहेत, जे गुरुपदावर आहेत, आम जनता, सर्वसाधारण लोकांच्या, भोळ्या भाबड्या माणसांच्या मनात हा विचार येईल की बाबा सर्वात जुने कबीर पंथात कोणते स्थान आहे. आपला हा अजून एक रोग आहे.
आपण सगळ्यात जुन्या गोष्टीला खूप तिला महत्त्वपूर्ण मानतो. तर पुण्यात्म्यांनो, आता भोळे जीव त्या कबीर पंथाच्या त्या नकली संतांच्या जाळ्यात फसू नये यासाठी आता थोडेसे हे सत्र अजून करावे लागेल. एक आमचा सेवक झाला सन 1998 आणि त्याला ज्ञात झाले की कबीर साहेब परमात्मा आहेत दासाच्या पुराव्यांमुळे. तर त्याच्यात काळाने काय प्रेरणा जागवली की आता कबीर साहेब तर भगवंत आहेतच, ते तर अंडरस्टूड आहे. बुद्धिमान बालक होता, परंतु हा अतिबुद्धिमान, अति जे चातुर्य आहे ते या मार्गात हानिकारक देखील ठरू शकतं. तर त्याच्या मनात काय दोष आला जो दासाने आता सांगितला. त्याने विचार केला की कबीर साहेबच भगवान आहेत. आणि गुरुजी या दासाच्या बाबतीत विचार केला तर ते सन 1994 पासून नाम द्यायला लागलेत. आणि हे तर बरेच नवीन आहेत. आणि असे नको व्हायला की त्या जुन्या आश्रमांमध्ये त्यांच्याकडे तर बरेच यथार्थ ज्ञान मिळेल. तर त्याने या दासाला ही आपली जी त्याने समजूत करून घेतली होती ती जाणवू दिली नाही आणि म्हणाला की अशी अशी आमची इच्छा आहे की कबीर मठ पाहून यावा, बांधवकडचे ते स्थान बघावे जिथे धर्मदासजी होते. मी म्हणालो चला बघून येऊ. सोबतीला थोडे होते, थोडेच भक्त झाले होते सन 1998 पर्यंत. मग 99 मधली गोष्ट आहे ही. सन 2000 मध्ये कुठे गेलो. कबीर मठ आहे एक. कबीर मठ हा गुजरात राज्यात भरोच एक शहर आहे. भरोच शहरापासून 12 किलोमीटरच्या अंतरावर एक मंगलेश्वर गाव आहे. मंगलेश्वर गावाजवळ एक सुकलतीर्थ नावाचं आधी एक गाव होतं आणि त्यात जीवादत्ता नावाचे 2 ब्राह्मण भाऊ राहायचे आणि ते परमात्म्याचे शिष्य झाले होते. त्यांनी ज्ञान ऐकलं की पूर्ण गुरुशिवाय मोक्ष नाही मिळू शकत. दोन्ही भावांनी विचारविनिमय केला की आपण ज्या संताचं ज्ञान ऐकतो आहोत आपल्याला ते पूर्ण वाटतंय. आता आपण कसं ठरवायचं की कोणतं संपूर्ण आहे आणि कोणतं अर्धवट आहे. तर त्यांनी आपल्याच विचारांच्या आधारे एक ठरवलं, एक निर्णय घेतला की आपण आपल्या अंगणात एका सुक्या वटवृक्षाची फांदी गाडू, जसे रोप लावतात कुंडी तयार करून किंवा खाली खड्डा खणून, आणि या महापुरुषांचे चरणामृत घेऊन येऊ. चरण धुवून आपण या फांदीला घालू आणि जर ही हिरवी झाली तर आपण समजायचं की ते पूर्ण गुरु आहेत. या दृष्टिकोनाने त्यांनी जिथेही ज्या संताचे नाव ऐकले तिथे पोहोचले आणि त्यांना प्रार्थना केली की आम्हा दासांना चरणामृत द्या. आणि संत या गोष्टीला नाकारत नाहीत. म्हणाले घे बेटा. त्यांचे चरण धुतले आणि भांड्यात ओतून घरी घेऊन आले. येताच त्यांनी रोपाला घातले. 2 दिवस वाट बघायचे, 2-3 दिवस काही नाही व्हायचे, आठवडा 10 दिवस, मग दुसऱ्याकडे जायचे, मग तिसऱ्याकडे, सगळीकडे गेले ज्यांचा बोलबाला होता. आता हे त्यांना ज्ञान झाले होते की मनुष्य जीवन परमात्म्याच्या प्राप्तीसाठीच प्राप्त झाले आणि जर मनुष्य जीवन प्राप्त होऊन भगवान भेटले नाही तर व्यर्थ आहे. आणि पूर्ण गुरुशिवाय भगवान नाही भेटत. सर्व संत म्हणतात, ऋषी आणि मंडलेश्वर म्हणतात. तर त्यांनी हा निर्णय केला की हे परमात्मा, या क्षणी तरी पृथ्वीवर कोणी पूर्ण संत नाहीये, परमसंत नाहीये.
आम्हा दोन्ही भावांना मरण द्या. आणि ज्यावेळी या पृथ्वीवर संत येईल पूर्ण, त्यावेळी आम्हाला उरलेलं आयुष्य मनुष्याचं द्या दाता, अगदी अंतिम निर्णय अंतःकरणापासून. आणि हा अर्ज केला. आणि दोन्ही भाऊ उदास राहू लागले की काय अर्थ आहे या जीवनाचा, आपली पुंजी समाप्त होत आहे. आता म्हणतात परमात्मा, दारी मेरे संत की मुझसे मिटैनी अंश. त्याच वेळी आठवडा 10 दिवसांनंतर परमात्मा एका जिंदा महात्म्याच्या रूपात त्या सुकलतीर्थ नावाच्या गावात, जिथे 30-40 घरे होती जास्तीत जास्त, पूर्वी अशी छोटी छोटी गावं असायची सगळी, तर तिथे गल्लीत फिरत आहेत. आणि तिथे जीवा आणि दत्ता, ज्यांना तत्वा देखील म्हणतात, त्यांच्या घराच्या समोरून आणि दुसऱ्या गल्लीत चालले होते. तर दत्ता बाहेर आला. त्या दत्ताने पाहिलं की महात्मा चालले आहेत. तो त्याचा मोठा भाऊ जीवाला म्हणाला की जीवा, एक महात्मा चालले आहेत, तुझी आज्ञा असेल तर बोलावू का? आता जीवा म्हणू लागला की बाबा राहू दे, का जखम ताजी करत आहेस? काय करायचे बोलावून? असे असे मंडलेश्वर पाहिलेत आपण, त्यांच्याकडे तर काहीच झालं नाही. दत्ता परत म्हणाला, दादा मला तर इच्छा होत आहे, संतांना एकदा बोलवावं. जीवा म्हणाला, मग बघ दादा, मी का तुझ्या आत्म्याला दुःख देऊ, बोलाव. एवढ्यात परमात्मा परत आले, जणू कोणाचे घर शोधत असावेत. आणि दत्ता पुण्यात्मा होता, चरणांवर डोकं टेकवलं. हे महाराज, तुमच्या दासाची झोपडी आहे, पाय लागू द्या, या इकडे, दर्शन द्या, काही वेळ विश्रांती घ्या. परमात्मा म्हणाले, ठीक आहे बाबा, चल. गेल्यावर जी कुठली जागा होती बसण्यासाठी, दिला एखादा पाठबीट. परमात्मा बसले. आणि जीवा म्हणाला, दत्ता, म्हणाला, हांजी, ते आण, साधूंचे चरण धुऊया. मग आणली कोणती परात, थाळी, आणि त्यात पाणी घालून चरण धुतले. आता जीवा म्हणाला की दत्ता, घेऊन जा हे जल, चरणामृत. आणि संतांचे चरणामृत रस्त्यावर नसतात टाकत, ते आत टाक रोपाला. म्हणाला, ठीक आहे. आता दत्ता गेला अंगणात. आणि जसा तो घालू लागला ते पाणी घालता घालताच ती वाळलेली फांदी, जी सुकू लागली होती खालून, ती एकदम हिरवीगार झाली. बोलो सतगुरुदेव. आता दत्ता म्हणाला, जीवा, या इकडे धावत ये, एकदा लवकर ये. आता जीवा गेला. काय झालं? परमात्मा आले. हे तर मालक आले, भगवान आले. बघा, हे एकदम हिरवीगार झाली फांदी. वटवृक्ष म्हणजे वडाची फांदी सुकलेली होती. दोघा भावांनी एक एक चरण पकडले. दोघा भावांनी एक एक पाय धरला आणि असे त्यांच्या तोंडाकडे बघून रडू लागले आणि म्हणू लागले, भगवान, आम्ही तर अगदी थकून गेलो होतो आणि आम्ही समजून चाललो होतो की या पृथ्वीवर कोणी संत नावाची गोष्ट नाही. हे भगवान, तुम्ही आधी का नाही आलात दाता? आम्ही खूप वाट पाहिली, खूप शोध घेतला. परमात्मा म्हणाले, मी आलो तर असतो आधीही. तुमच्या आत्म्याशी मी चांगला परिचित होतो, तुमच्या हृदयाच्या ओढीशी. जर मी आधी आलो असतो आणि ही हिरवीगार पण झाली असती,
होणारच तर होती, यात तर काही दुःख दिसत नाही. तशीच ही काही संतांची ओळख होत नाही. तरीही मला तुमची ही ओढ बघून ही लीला करावी लागते बाळा. जर मी आधी आलो असतो आणि ही हिरवीगार झाली असती तर तुम्ही उपदेश घेतला असता, ठीक आहे. मग तुमच्या मनाची अजून अशी धारणा झाली असती की होऊ शकते की एक खूप मोठा मंडलेश्वर आहे, त्याचा बराच बोलबाला आहे, त्यांचे हजारोंच्या संख्येने शिष्य आहेत, कदाचित हे आमच्या गुरूंपेक्षाही जास्त शक्तिशाली आहेत. तर तुम्ही बाळांनो धक्के तरीही खाल्ले असते. आणि त्यावेळी जर तुम्ही गुरु केला असता, त्यानंतरही जर तुमच्या मनात ही शंका आली असती, तर बाळा माझ्याकडून देखील संपला असतात. कारण गुरूंच्या प्रती अविश्वास दाखवल्याने नाम खंडित होते. गुरु करण्याआधी व्यवस्थित तपासा. अगदी सर्व बाजूंनी त्याचे व्यवस्थित परीक्षण करा. आणि त्यानंतर जर तुमच्या मनात दोष आला असता तर तुमचे नाम नाही राहत, कनेक्शन तुटते. आता पुण्यात्म्यांनो, हे ज्ञान तर आहे, म्हणजे परमसंतांसाठी, हे परमसंतांवर लागू आहेत हे सर्व नियम, आणि आपण लावून ठेवले आहेत नकलींवर. परंतु परमात्मा कबीरजी म्हणाले आहेत, झूठे गुरु के पक्ष को तजत ना लावे वार. खोटा गुरु असेल तर लगेचच त्यागा. आणि योग्य गुरु मिळाल्यानंतर जर तुमच्या मनात दोष आलात तर तुम्ही नामरहित होता. तर बाळा, मी आधी आलो असतो तरीही तुम्ही परत धक्के खाल्ले असते. मी यासाठी उशिरा आलो की तुमच्या साऱ्या शंका दूर व्हाव्यात आणि तुम्ही या सर्व संतांना आधी पारखावे, नाहीतर मग गोष्टी बिनसल्या असत्या. तर दोघे म्हणाले, महाराजजी, ही गोष्ट तुमची अगदी खरी, 100%. कारण की तुम्ही तर एकदम साधारण व्यक्ती आणि त्यांचा बोलबाला आम्ही किती पारखून पाहिले, त्यांच्याकडे ही शक्ती नव्हती. मग परमात्मा म्हणाले की बाळा, हेच फक्त एक उदाहरण नसावं. संतांची ओळख या एका मुद्द्याने नाही होत. संतांची ओळख त्यांच्या ज्ञानाने होते. आता ऐका, मी तुम्हाला ज्ञान ऐकवतो. परमात्म्याने मग त्यांना अनेक दिवस आपल्याद्वारे रचलेल्या सृष्टीचं ज्ञान दिलं. तर सांगण्याचा अर्थ हा आहे की तिथे जी सुकलेली फांदी लावली होती, कबीर परमेश्वरजींच्या चरणामृताने जी हिरवीगार झाली होती, त्या फांदीने एका खूप मोठ्या वटवृक्षाचं रूप धारण केलं. आता ते संपूर्ण मंगलेश्वर गावही तिथून नामशेष झालं, इकडे तिकडे जाऊन वसलं, कारण की ते एका बेटासारखं आहे. आणि त्या बेटाला नर्मदा नदीने आपल्या दोन्ही बाजूंनी, चोहोबाजूंनी घेरलेलं आहे. तिथे नर्मदा नदी, नर्मदा सरिता 2 भागांमध्ये विभागली जाऊन मग पुढे पुन्हा एक होऊन मग समुद्राला मिळते. तर तिथे एक बेट झालं होतं, तिथे बेट होतं ते मंगलेश्वर गाव. तर आता तिथे कोणी नाही राहिलं, ते बेटामध्ये रूपांतरित झालं, त्यामुळे तिथून बाहेर येऊन वसले. तिथे एकटा तो वटवृक्ष राहिला. त्या वटवृक्षाबद्दल म्हणतात की जवळजवळ 900 एकरात तो विस्तारला, वाढला. जवळजवळ 600 वर्ष पुराणा तो वटवृक्ष आज देखील विद्यमान आहे, जीर्ण शीर्ण होत आहे. त्याला तो जवळजवळ 1.5-2-3 एकरात अजूनही आहे. आणि तिथे कबीर पंथांचा एक महंत पदाने हा परंपरागत तिथे एक आश्रम आहे, त्या वटवृक्षाच्या खालीच, वडाच्या झाडाखालीच. आणि ती महंत पदवी केवळ यासाठी ठेवली गेली होती की या आठवणी आहेत, ज्या अद्भुत लीला घटना घडल्या आहेत, या सुरक्षित राहाव्यात यामधल्या पिढीपर्यंत. त्या कबीर परमात्म्यांच्याद्वारे केलेल्या लीला आजही त्यांचे अवशेष शिल्लक आहेत.
तर पुण्यात्म्यांनो, तो वटवृक्ष बघण्यासाठी आम्ही गेलो बांधवगडला. बांधवगडमध्ये काही नाही मिळाले. तिथे त्यांचा धरमदासजींचा मुलगा होता नारायणदास. तो परमात्म्यांच्या शरणी नव्हता आला. मग कबीरदासजींनी आदरणीय धरमदास साहेबजींना आपल्या कृपेने 60 वर्षांचं वय झालं होतं त्यांचं, धरमदासजींचं, तेव्हा एक संतान, एक पुत्र दिला होता. त्या पुत्रामुळे त्यांचा वंश वाढला होता. आणि त्या पुत्राशी मोठा मुलगा नेहमी विरोध ठेवत असे. त्याच्याशी नेहमी जो आहे ना वाद घालायचा. त्याने तिथून सोडलं होतं बांधवगड. दुसऱ्या लहान मुलाने कुठे दुसरीकडे निघून गेला होता, कुद्रमाल वगैरे नाव आहे MP मध्ये. तर बांधवगडला तो आमच्या सोबत होता, तो आमचा सेवक. त्याने नंतर सांगितल्या दासांना या सर्व गोष्टी. तर त्याने जाऊन बांधवगडला एक महात्म्यासारखे कोणी दिसत होते, त्यांना विचारलं. स्वतंत्रपणे चर्चा करून ज्ञानाबिनाच्या गोष्टी केल्या. मग आम्ही तिथून निघालो वटवृक्ष बघायला. आम्ही वटवृक्षापाशी पोहोचलो तर तिथे एक महंत होते. अशी गादी टाकलेली होती आणि झोक्यावर बसले होते ते. आणि 1-2 त्यांचे सेवक होते, त्यांना झुलवत होते. तर त्यांच्याशी त्यांनी एकांतात चर्चा केली. आम्ही कुठे इकडे आपलं तिकडे बसलो होतो. त्यांना विचारलं की सारनाम काय आहे, सतनाम काय आहे. तो म्हणू लागला की बाबा मला तर काही माहिती नाही. माझ्या मामाजींचं दुकान होतं, माझे मामा राहत असत तिथे महंत. त्यांचा तर मृत्यू झाला. माझे तर लाकडाचं दुकान होतं, मला इथे बसवलंय. मला नाही ठाऊक इथे काय आहे. हो, एवढं नक्की आहे की त्या वटवृक्षाच्या बाबतीत त्यांना माहिती होतं, बाकी सारनामाच्या बाबतीत मला नाही ठाऊक. असं तिथे बांधवगडला त्या संतांना विचारलं. त्यांनी हेच उत्तर दिलं. कोणी काही सांगितलं, कोणी काहीच नाही सांगितलं. हा मंत्र आहे, तो मंत्र आहे. मग आम्ही पोचलो. बाकी अनेक ठिकाणी गेलो. मोठे मोठे जे कबीरपंथीचे होते, तर सगळीकडे फिरून आम्ही परत आलो. म्हणालो चल बाळा बघून येऊ, परमात्म्याचं स्थान आहे, चांगली गोष्ट आहे. मग येऊन त्याने सांगितलं, म्हणू लागला की ही यात्रा माझ्यासाठी वरदान सिद्ध झाली. मी म्हणालो की बाबा अशी काय गोष्ट आहे सांग. की मी इतका नालायक आणि नीच माणूस आहे. त्याने त्याची सगळी चूक कबूल केली. की मी हा विचार केला होता की कबीर तर परमात्मा आहेतच आहेत, कबीरजी, यात तर काही शंका कुशंका नाही, सर्व पुरावे तुम्ही दाखवलेत. तर माझी ही शंका होती की जर कबीरजी भगवान आहेत तर त्यांच्या पूर्ण पद्धतीने कबीर पंथाचे जे सर्व साधू संत आहेत ते तर परिपक्व असतील, अगदी ज्ञानी असतील, परिपूर्ण असतील. मी म्हणालो की बाबा काय बघितलंस. मी म्हणालो बाळा जर हे परिपूर्ण असते तर दासाला एवढं ओझं वाहण्याची काय गरज होती, काय गरज होती हा संघर्ष करण्याची. या दासाला काय गरज होती मग या फंदात पडायची, जेव्हा सर्व सगळ्यांना सांगायची की यांचं ज्ञान चुकीचं, त्यांचं ज्ञान चुकीचं आणि हे ज्ञान खरं. आणि सर्व भोळे जीव म्हणतात की रामपाल निंदा करतात, निंदक झालोय, निंदकांना खरं सांगत आहे. तर मग त्यानं सांगितलं की मी हे असं एकाला विचारलं की महाराजजी सारनाम काय आहे. त्याने काय सांगितलं की हातावर पीठ घे. एक कबीरपंथी जुन्या आश्रमातील 60-70 वर्षांचा म्हातारा, आणि तो म्हणाला की हातात पीठ घे आणि श्वासाच्या जवळ आण, आणि श्वासामुळे त्या पीठात काही डिस्टर्बन्स येता कामा नये, बास हेच समजून जा की सार शब्द आहे. तो म्हणू लागला आता माझं तर पोट भरून आलं, अशी दृढता आली आहे हे भगवान, हे तर नुसते रिकामेच बसलेत, कोणाकडेच काही नाही. आणि मग त्याने सांगितलं की माझ्या मनात मी एवढा नालायक आहे, माझ्या मनात एवढा दोष आला होता. मी म्हणालो की काय हरकत नाही, तो तर येणारच आणि त्याचं निरसनही भगवान करतील, जे पुण्यात्म्यांवर दया करतील. तो दिवस आहे आणि आज त्या बालकाला
असा दृढ विश्वास बसला आहे या दासाच्या या सर्व ज्ञानावर, आणि त्याचं जीवन सफल झालं, नाहीतर परत मार खाल्ला असता कुठे. तर पुण्यात्म्यांनो, आता अशा भोळ्या आत्म्यांना अशा समस्या अजून येतील. एक अजून परिवार होता, राधास्वामी पंथातून आला होता सन 2003 मध्ये. संपूर्ण कुटुंब आलं इथे, दीक्षा घेतली करोंथा आश्रमात आणि चांगल्या दृढतेने भक्ती करीत राहिले. मग त्यांच्या मनातही हाच दोष निर्माण झाला, सर्व ज्ञान समजूनही, की बाबा आता दामाखेडामध्ये धरमदास साहेबजींच्या गादीशी संबंधित संत सांगितले आहे. कोणी माथे फिरू भेटला त्यांना दामाखेडच्या गादीचा कोणी भक्त, त्याने सांगितले त्यांना की संपूर्ण मोक्ष हवा असेल तर दामाखेडाच्या गादी असणाऱ्यांकडून मिळेल. कबीर साहेबांनी त्यांना वरदान दिलेलं आहे. अच्छा, त्यांना झाडा लावण्याचं वरदान दिले, झाडफूक करण्याचं. कबीर साहेबांनी तर तुम्हाला सांगितलंय की जो खरं नाम देईल त्याने मोक्ष मिळेल सतनामाने, वंशाने नाही, नादाने होईल. म्हणजे आजपर्यंत कितीही बघा, नादवाले जेवढे म्हणजे वचनाचे शिष्य, त्यांच्यामुळेच आपला पंथ उजागर झालाय. आणि ज्यांच्याकडे योग्य नाम आहे त्यांच्यामुळे मोक्ष होईल, कोणत्या पिढीने नाही. त्यांना ही गोष्ट पक्की वाटली. आता रामपाल तर काल 4-5 वर्षच झाली नाम देत आहेत, आणि तो तर खूप जुना आहे म्हणतात. इथून सोडून तिकडे गेले धक्के खायला. त्यांना सतनाम प्राप्त झालेलं होतं. सारनाम तर मालक म्हणाले होते की जरा अजून उजेडात येऊ दे, मग लवकर द्यायला लागू, अजून जरा ताणून ठेवू, वेळ लांबवायचा आहे. तर त्यांनी जाऊन विचारलं की आम्हाला नाम द्या. जाऊन पोचले दामाखेडामध्ये. ते म्हणाले बा ठीक आहे, बसा, नाम देतो. त्यांनी ऐकवला पूर्ण शब्द. अजर नाम, अमर नाम, पाताळेश्वर सिंधू नाम, हेच हंसाचं काम. ते बघू लागले यांच्या तोंडाकडे. ते म्हणू लागले की सतनाम कोणतं असतं? तर म्हणे की हेच आहे, जे काय आहे ते फक्त हेच आहे. आता ते तिथून तर ओशाळलेले मांजर होऊन आले. त्यांनी एक स्कीम बनवली आणि कोणाकडून ऐकले की तिथं कबीर चौरा आहे काशीमध्ये, तिथे परमसंत भेटतील, तिथे धक्के खाल्ले. शेवटी ते भक्तिहीन झाले, इथूनही गेले. तर सांगण्याचा अर्थ हा आहे पुण्यात्म्यांनो, या काळाने तर खूप फासे टाकले आहेत, खूप बंधनं घातली आहेत. पण आता हे सर्व संपवावं लागेल. दास सर्व संपवेल आणि असं करेल या सर्वांना की यांच्याकडे कख नाहीये, यांच्या जोळ्या उलट्या करून दाखवेन. आता बघा, आता या कबीर परमात्म्याच्या नावाने काळाचे 12 पंथ चालले आणि त्यांचाच एवढा विस्तार झालाय की कित्येक करोडोंच्या संख्येने कबीरपंथी आहेत. कित्येक करोड, जवळजवळ 20 करोडपेक्षाही जास्त असतील एकूण सर्व मिळून भारतात कबीरपंथी. परंतु आहेत ते नकली, संताकडून प्राप्त ज्ञानयुक्त. ते ज्ञान पूर्ण नाही त्यांचं, ना त्यांच्याकडे भक्ती मार्ग. आता त्याच पंथांमधून एक अजून पंथ रुजला आहे, त्याला पारखी संत म्हणतात, पारखी पंथ. आता अन्य जे कबीर पंथात जे निस्संदेह काळाने प्रेरित आहेत, जे नाम ज्यांच्याकडे यथार्थ नाहीये, परंतु ज्ञान त्यांचे बरेचसं बरं आहे. परमात्मा कबीरजींना ते महत्त्व देतात, परमात्म्याला मानतात आणि सतलोक, सचखंड या स्थानांनाही ते मानतात. परंतु त्यांचे नाम चुकीचे आहे, त्यांचा पूजेचा विधी चुकीचा आहे. आता पुण्यात्म्यांनो, जसं तुम्हाला कोणाला हे ज्ञान झालं की या व्यक्तीला हा रोग आहे आणि त्या रोगाचा नाश करण्याचं औषध नाहीये, तर त्या ज्ञानाचा उपयोग काय? त्याचा काही उपयोग नाही. हे पण ज्ञान असं झालं की याला हा रोग आहे आणि त्याचं औषध पण नाही. तर हे आपल्या सर्वांना ज्ञान झालं कबीर साहेबांच्या मार्गामुळे की आपण सतलोकातून आलो होतो, इथं फसलो.
आणि इथला काळ भगवान आहे. याला 1,00,000 मानव शरीरधारी प्राणी नित्य खाण्याचा शाप लागलाय. तर आपण सर्व दुःखी यामुळे आहोत की आपण सतलोकात नाही गेलो. सतलोकात गेल्याने आपल्याला सुख मिळेल. परंतु त्यांचे जे सिद्धांत विधान आहे, हे सर्व कबीरपंथी जे आहेत, कबीर परमेश्वरजींना केवळ सद्गुरू मानतात, परमात्मा नाही मानत. आणि परमात्म्याला सतलोकात निराकार मानतात. आणि तिथे त्याच राधास्वामीवाल्यांच्या थिअरीच्या म्हणण्याप्रमाणे तिथे प्रकाशच प्रकाश आहे. परंतु हे मानतात की तिथे आत्मा त्या प्रकाशात फिरत राहतो. परमात्मा आधी गुप्त होता, मग प्रकाशित झाला. प्रकाश उत्पन्न केला त्याने आपल्या ध्वनीतून, मग त्यात सामावला. काहीतरी असे बकवास करतात बिनबुडाची. त्यात सामावला प्रकाशात. तो प्रकाश चेतन झाला. प्रकाश काय डोंबल्याचा चेतन होतो सांगा? प्रकाश तर प्रकाशच असतो. आणि काही तर इथपर्यंत आपल्या मनघडंत कहाणी बनवत आहेत की त्याने प्रकाशाला, परमात्म्याने मग प्रकाश असा उधळला. अरे जेव्हा परमात्मा प्रकाशात सामावला, मग उधळला कोणी? मग तो थेंब पाण्याचा जसा उडवतात तो परत पाण्यात मिसळतो. तर पाण्यात मिसळलाच नाही तो थेंब, सगळा वेगळा वेगळा राहिला. ते सगळे आत्मा बनले आणि मग प्रकाशात फिरू लागले. म्हणजे याचा अर्थ जसा मासा फिरतो समुद्रात असे धक्के खात, तर तिथे प्रकाशच प्रकाश आहे आणि तो चेतन प्रकाश आहे. एकाचीच थिअरी अशी आहे, बाकीच्यांची तर अशी आहे की तो निराकार आहे, भगवान. आणि तिथे आत्मा वेगळा राहतो. त्या प्रकाशात जसा मासा पाण्यात फिरत राहतो असे धक्के खात असतो, अशी भटकत असते. तर काय डोंबल्याचा मोक्ष झाला? ही काय गोष्ट झाली? तर अशा प्रकारच्या गोष्टी. तर हे जे कबीरपंथी आहेत ते अस्तित्व भगवानाचे मानतात की भगवान आहे, परमात्मा आहे, सत्पुरुष आहे, जीव भिन्न आहे. याची गोष्ट काहीशी बरोबर आहे. परंतु आमच्याकडे मोक्ष मार्ग नाही, यथार्थ ज्ञान नाही सत्पुरुषाचे. जसे आपल्याला आंब्याच्या वैशिष्ट्याचं ज्ञान झालं, आंब्याच्या की किती स्वादिष्ट फळ आहे आणि त्यात बी नाही, आंब्याच्या बीच्या जागी बाभळीच्या झाडाचं बीज दिलं आणि आस लावून बसलोत आपण आंब्याची, तर मग सगळीच गोष्ट बिघडली. ही तर दशा आहे कबीर साहेबांच्या त्या 12 पंथ आणि त्यांच्यातून निघालेल्या अनेक ब्रांचेसची. आणि एक जो पारखी पंथ आहे, हे तर पूर्णतः नास्तिक लोक आहेत. यांचे काय विधान आहे की एकतर हे मानतात की जीव हाच परमात्मा. सांगा, जीव म्हणजेच भगवान आहे. आणि मग म्हणतात की ध्यान लावा आणि ध्यानाची अंतिम उपलब्धी हे काय सांगतात की विचारशून्य व्हा. बस हीच अंतिम ध्यानाची पराकाष्ठा आहे. आणि जीव म्हणजेच भगवान आहे हे तर यांचे ज्ञान आहे. आणि विचारशून्य होणं हे यांचं ध्यान आहे. यांना तर कोणी विचारणारा असेल की भल्या माणसांनो, जेव्हा परमात्मा जीव म्हणजेच भगवान आहे, तर मग साधना कशालाय? आश्रम कशालाय? पुस्तक छापण्याची काय गरज उरली? 2 अक्षरांचा प्रश्न आहे की भगवान निराकार, भगवान तर नाहीच आहे, जीव म्हणजेच भगवान आहे. सांगा, कोणी बुद्धिमान माणूस ही गोष्ट स्वीकारेल? आणि त्यानेही लाखो लोकांना भक्तिभ्रष्ट केले, मूर्ख बनवले. एक अभिलाष दास नावाचा एक हा पारखी संत म्हणवायचा. सांगा, यांना संत म्हणायला सुद्धा लाज वाटते आम्हाला. अभिलाष दास नावाचा एक संत आहे. इलाहाबाद आणि अनेक ठिकाणी त्याने आश्रम केलेत. एक बुऱ्हाणपूर नावाचं एक स्थान आहे, शहर आहे. आणि तिथे या पारख सिद्धांताचे बरेचसे महात्मा राहिले आहेत. खूप जुने, जवळजवळ 150 वर्ष पूर्वीचं स्थान आहे. आता यांची काय थिअरी आहे सांगतो तुम्हाला.
चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार साहेब. आपलं नाव? दुर्गा गजानन कावरखे. आपण कुठून आलात? मी गोरेगावहून आलेले आहे. तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली इथून आलेली आहे. आपला व्यवसाय काय आहे? शेतात काम करते मी. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 26/1/2013 मध्ये घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आपल्या हिंदू धर्मात जे जे होत ते सण करणे, देवाला जाणे, आणखीन दुर्गा देवीची आरती करणे, नवरात्रात 9 दिवस पूजा करणे, 9 दिवस उपवास धरणे, नंतर शंकराचे तरी सोमवार करणे, एकादशी करणे, चतुर्थी करणे, हे सगळे मी उपवास करत होती. त्याच्यानंतर सातारकर बाबाचा गुरुमंत्र घेतला होता. वयाच्या 12व्या वर्षी मी गुरुमंत्र घेतला होता. जसं तुम्ही सांगत आहात की अगदी वयाच्या 12व्या वर्षापासून आपण भक्तीमध्ये होतात, तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे गेलात? माझ्या भावानं ज्ञानगंगा पुस्तक वाचलेलं होतं. त्याच्यामुळं ते म्हणला की बाई, तुझ्या मुलीला इतर देवी देवताची तू भक्ती करते म्हणून तुझ्या मुलीला लाभ होणार नाही, तर पूर्ण परमात्मा संत रामपालजी महाराजच काटू शकतात तुझ्या मुलीचे. हे जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे बंधू आहेत त्यांनी सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती दिली आणि आपल्या ज्या मुलीला जो काही त्रास होता, त्यांना जो काही बोलायचा प्रॉब्लेम होता, त्यांना बोलता येत नव्हतं आणि ह्या चिंतेमुळे आपण व्यथित होतात, दुःखी होतात आणि तिला बरं वाटावा म्हणून आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेत आलात त्यानंतर आपल्याला त्यातून काही समाधान मिळालं का? हो, संत रामपालजी महाराजाच्या माझ्या मुलीला मी केम हॉस्पिटलला गेली, हिंदुजाला गेली, जयला गेली, त्याच्यानंतर अलिअर्जंगला गेली, तर माझ्या मुलीला काहीच फरक पडला नव्हता. मुलीचं वय 18 वर्ष होऊन गेले होते. त्याच्यामुळं खूप मी चिंतित होती. मला काहीच समाधान नव्हतं वाटत. मला तर वाटत आहे वारंवार की माझी मुलगी कधी बोलणार, मी ह्या चिंतेत होती. पण परमात्मानं मी नामदीक्षा घेतल्याच्यानंतर भगतजीनं नामदीक्षा घेतली की 4 महिन्याच्या नंतर भगतजीनं आम्हाला नेलं. तर त्वदर्शी संत रामपालजी महाराज म्हणले की बेटा, तुझी मुलगी ठीक होईल. तरच मग भगतजीनं आम्हाला 1 महिन्याच्या पुढं संत रामपालजी महाराजाची दीक्षा दिली. आता माझ्या मुलीला खूप सुंदर माझी मुलगी आहे. तिला छान मुलगी पण झाली. त्याच्यानंतर खूप परमात्मानं माझ्यावर दया केली. त्याच्यानंतर करोना काळात मुलीला दिवस होते, मग ती प्रेग्नेंट राहिली. तिला खूप एवढं मात्र तिला बीपीचा बी प्रॉब्लेम झाला, तिला शुगरचा बी झाला. पण आम्हाला संत रामपालजी महाराजाची साथ असल्यामुळं आम्हाला काहीच नाही वाटले की संत रामपालजी महाराज आमच्या पाठी येतं. म्हणून मी कोणाची विचार न करता मी ठाम मताने निर्णय घेतला की आज संत रामपालजी महाराज आपल्या पाठीशी येतं, तरच संत रामपालजी महाराज आपला उद्धार करू शकतात. आपल्याला काही डगमगवायची काम नाही आहे. जसं आता आपण उल्लेख करत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं आपण नामदीक्षा घेतली कारण ह्याच कारणामुळे की आपल्या मुलीला बोलता यावं. तर दर्शक हे जाणू इच्छित आहेत की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला जे हवं होतं, जे काही कष्ट होतं, जी काही चिंता होती मुलीच्या बोलण्याची, ती दूर झाली का? हो, पूर्ण दूर झाली. मला पूर्ण शांती पण मनाला भेटली की माझी मुलगी मला बोलली की खूपच चांगलं वाटलं. की मी इतर मुलींना पाहायची की माझ्या मनात दुःखच होतं की माझी मुलगी कधी बोलणार, कधी माझ्या मुलीचं समजा की माझी मुलगी मला वाटलं जाय की तिचं पण आपल्यासारखा संसार उभा राहा. तिचं बी परमात्मा खूप केलं, तिचा पण संसार उभा केला. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपली जी मुलगी ती बोलू शकत नव्हती, परंतु संत रामपालजी महाराजांकडनं गुरुमंत्र घेतल्यानंतर ती आता बोलत आहेत. तर ह्या गोष्टीला आजच्या घडीला आज 2023 चालू आहे, तर किती वर्ष लोटले आहेत आणि आजच्या कंडिशनला आपल्या मुलीची अवस्था कशी आहे? चांगले आहे सर. ती तिच्या आनंदात संसारात सुखी
आहे. तिच्या मुलीला पण खूप छान समजते. मला त्याची चिंता काहीच नाही. संत रामपालजी महाराजावर मी सोडून दिलेलं आहे. माझ्या मुलीला आणि त्या छोट्या मुलीला पण नामदीक्षा दिलेली आहे. ती सगळं तिचं करू शकते. तिला ऐकायला पण येते. दुसऱ्या मजल्यावर पण ती ऐकू शकते. तिची एवढं चांगलं झालेलं आहे सर, खूप चांगलं झालं तिचं की संत रामपालजी महाराजाच्याच दयेनं तिला सगळं हे झालं. खूप दवाखाने केले, हे केलं, पण काहीही फरक नव्हता. देवी देवताची भक्ती बी केली पण काही पण फरक नव्हता. तर संत रामपालजी महाराजाच्या याच्यात आल्याच्यानं तिचं मात्र ती बोलू शकते, ऐकू शकते, तिचं ती सर्व कामं करू शकते. भगतजीला पण अटॅक येऊन गेलेला होता. त्यावेळेस ते काय केले होते की वाशिमला माल विकायला घेऊन गेले होते. त्यावेळेस त्यांना नाही का थोडंसं माल विकल्याच्यानंतर ते वाकून असे सावरू लागले, तर त्यांना अटॅक आला होता. तर त्यावेळेस मी शेतात होती, पण परमात्म्याच्या दयेने, संत रामपालजी महाराजाच्या दयेनं त्यांनाही काहीच झालं नाही. तर त्यांना सगळे हे केले, रिपोर्ट वगैरे काढले, पण त्यांना अटॅकाची काहीच हे दिसलं नाही. आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे दुःखी आज परमेश्वर प्राप्तीसाठी भटकत आहेत किंवा त्यांच्याकडे जे काही दुःख आहे त्या दुःखाचं निरसन करण्यासाठी आज अनेकशा देवी देवतांची ते मंदिरे पूजत आहेत, साधू संतांकडे जात आहेत, जादूटोणा करत आहेत, मेडिकल ट्रीटमेंट घेत आहेत, परंतु त्यातून त्यांना आराम मिळत नाही. तर अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? सर, मी संदेश तर देऊ शकत नाही, पण मी प्रार्थना करू शकते त्यांना की मी पण अशीच भटकलेली होती. त्यावेळेस मला मोक्षाचा मार्ग भेटला, त्यांना पण भेटावं हे मोक्षाचा मार्ग. त्यांना संत रामपालजी महाराजाचं ज्ञान समजावं, सत्संग ऐकावं. जर एखाद्या साधकाला आपल्या दुःखाचं निरसन करायचं असेल आणि त्यालासुद्धा मोक्षाचा मार्ग पाहिजे असेल, तर तो साधक किंवा ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? विवेक चॅनलवर सत्संग येतात, त्याच्यात त्यांना नंबर हे करायचा, फोन करून त्यांना पण ही नामदीक्षा घेऊ शकतात. जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने महाराष्ट्रामध्ये नव्हे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, किंबहुना या पूर्ण देशामध्ये विविध ठिकाणी संत रामपालजी महाराजांची नामदान केंद्र स्थापित झालेली आहेत आणि तेथे जाऊन साधक संत रामपालजी महाराजांशी जोडू शकतो. आजच्या घडीला आपल्या टी व्ही चॅनलवर जे काही नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला तेथे जाऊन अगदी निःशुल्क संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा मिळू शकते. नामदान स्थळावर गेल्यावर निःशुल्क नामदीक्षा भेटू शकते आणि त्यांना एक भक्तिबोध पुस्तक म्हणून तर भेटते, जलामृताची बॉटल बी भेटते, एक कार्ड बी भेटते. धन्यवाद साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.